Hello, hello. This is the my artifact episode number 2022. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:15 झाले. ओके. आज माझ्या हायपरलॅप्स व्हिडिओ ऑलमोस्ट नाही म्हणता येईल, या म्हणजे ऑलमोस्ट पर्यंत बनला आहे. ऑलमोस्ट नाही बनला की नाही बघ, ऑलमोस्ट की नाही, ऑलमोस्ट शूटिंग कम्प्लीट झाली आहे. या फक्त एक शॉट राहिलाय जो मला आज रिअलाइज झाला होता संध्याकाळी की तो एक फ्लॅग वाला. ओके. तो तर तो एक बाकी आहे. बाकी मला सेवाग्रामचा शॉट भेटला नाही कारण सेवाग्राम मध्ये ते बापू कुटी बंद आहे, तर तिथे आपण घेऊ शकत नाही फोटोज. सावंगी मध्ये तर अलाउच नाही करत कारण तिथे सिक्युरिटी आहे. ओके. आणि त्यानंतर मग मोस्ट ऑफ द शॉर्ट्स आहे ते मग मी मार्केट मधले शॉर्ट्स आहेत ते गाडीने घेतले मी. यस, पिंटीला गाडीली चालवायला लावली आणि त्यानंतर मी शॉर्ट घेतले. ते शॉर्ट इतके जबरदस्त आले का त्याचा एक वेगळाच व्हिडिओ बनवून टाकला 45 मिनिटाचा. कारण ते पाहायला इतकं मस्त वाटते ना, बस पाहतच राहूशं वाटते. इट वॉज टू गुड. So what I'm saying is that, yeah, I'm saying is, काय सांगायचं, काय म्हणायचं काय. आज दिवसभरात काय झालं आज. आज सकाळी उठलो आज. त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झालो आणि असं फिरत होतो. आज मला काही एक्सपेक्ट नव्हतं का आज भेटू येईन म्हणून ड्रायव्हिंग साठी. मला वाटलं आज त्याची ड्युटी आहे बा. बट जेव्हा तो आला, एकदम अचानकपणे आला. दात वगैरे काही घासायचे होते, मग फटाकसे तो आला तर दात वगैरे घासले आणि मग गाडी ड्रायव्हिंग करायला गेलो. शिकलो थोडा बहुत ड्रायव्हिंग वगैरे, टर्निंग म्हणजे ते ब्रेक्स थोडे जास्त हे होत होते. त्यानंतर काय झालं, what was happen after that. माझं डोकं लागून न राहिलंय आता राईट ना. माझं पूर्ण डोकं त्या रेंडर मध्ये चटकून आहे का कधी तो व्हिडिओ फुल रेंडर होऊन एक्सपोर्ट होईल, कधी तो व्हिडिओ मी त्यानंतर त्याला कॉम्प्रेस करेल ना, त्यानंतर मग केव्हा त्याला युट्यूबवर अपलोड करेन ना, केव्हा मी त्याला पाहिन. इट वॉज माझं डोकं त्याच चटकून आहे. पण तरी त्याला खूप वेळ लागेल ऑब्विसली, कारण आता एक्सपोर्टला लावलंय 1% आणि रिमेनिंग टाइम म्हणत आहे ऑलमोस्ट 11 घंटे. तर माइट बी शायद त्याला पूर्ण रात्र लागू शकते. आता तेवढं आता लॅपटॉपला सहन पण केलं पाहिजे, कारण आपला लॅपटॉप तेवढे मोठे फुटेजेस साठी बनला गेलेला नाही आहे. युजली 2-3 मिनिटाचे व्हिडिओ तो चांगल्याने एक्सपोर्ट करेल, बट ऑलमोस्ट 45 मिनिटाचा व्हिडिओ लास्ट टाइम मी जेव्हा एक्सपोर्ट केला होता, इट टुक मी लाईक 6 hours. यस, जो मी माय आर्टिफॅक्ट एपिसोड एक शो रील बद्दल जो व्हिडिओ बनवला होता 43 मिनिटाचा व्हिडिओ, आणि त्याला एक्सपोर्ट करायलाच मला करीब 6 घंटे लागले. त्यानंतर तो एक्सपोर्ट झाला वगैरे, तर याला वेळ लागतो. तर आज सिस्टीम सुरू ठेवतो का रात्रभर. फुटेज महत्वाचा आहे यार. तर मला असं वाटतंय का आज थोडं रात्रभर लॅपटॉप सुरू ठेवावं लागेल. कारण इट वॉज रिअली एसेन्शियल. कारण जे प्रॉडक्ट आहे इट वॉज मच इम्पॉर्टंट. सो मग काय करायचं. ओके. आज ड्रायव्हिंग केल्यानंतर मग मी आल्यानंतर थोडासा फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं. त्यानंतर मी 11 वाजताच निघालो. पूर्ण लोकेशन स्काउटिंग केली. ओके. म्हणजे आज म्हणजे जेवढे मला फोटोज पाहिजे तेवढे फोटोज नाही भेटले. म्हणजे ऑलमोस्ट करीब 160 फोटोज भेटले फक्त.
मग त्यानंतर मग मी घरी आलो आणि त्यानंतर एडिट करायला बसलो होतो, तर पिंटीचा फोन आला. म्हणे चाल म्हणे ते तू म्हणे. तर मग मी त्याला फोन केला होता, म्हणलं की जर तू फ्री झाला म्हणलं मला कॉल कर म्हणलं, आपण ते व्हिडिओ करून घेऊ म्हणलं. ठीक आहे म्हणले. त्यांनी फोन केला, फटाकसे तयार झालो करीब 3:30 वाजता वगैरे. आणि मग निघालो आम्ही. ओके. 1080p मध्येच रेकॉर्ड केलं, 4K मध्ये रेकॉर्ड नाही केलं, कारण 4K मध्ये रेकॉर्ड करतो म्हणलं तर आपला हँग होऊन जाईल. येस, आपलं प्रोसेसर लॅपटॉप. तर युजली आपलं 1080p मध्येच रेकॉर्ड केलं. ओके. बट फुटेज एवढे जबरदस्त आले ना की इट वॉज मच बेटर. आणि आपल्या गिम्बलनी काम बहुत मस्त केलं. टू गुड. बहुत ही जबरदस्त स्टॅबलाइज केलं. येस, एवढे भयानक झटके होते तरीही आज माझा गिम्बल आहे ना कम्प्लिटली पास झाला. या येस, एक गिम्बलचं काम काय स्टॅबलाइज करणं ना. येस, त्यांनी ते काम बहुत बखूबी केलं. या लिटरली त्या जो रस्ता होता, युजली तो गिम्बल आहे ना, मी नाही का हातात नाही पकडला गेलो, तो जस्ट मी फक्त हाताचा सपोर्ट दिला. तो रेस्ट होता सीटवरच, सीट म्हणजे गाडीवरच. येस, आणि ज्याप्रमाणे मला जे झटके लागत आहे तेच झटके गिम्बलला पण लागत आहे ऑब्विसली. आता कसं आहे, मी ज्या हातात पकडला असता तर कसं की झटके मला लागत आहे, बट कसं आहे की त्यामुळे आपले हात नाही का ते झटके ऍब्झॉर्ब करून घेतात ना, ते झटके नाही का गिम्बलला देत नाही. ओके. आणि हे एक नाईस वे आहे. त्यामुळे काय होते की आपण नाही का झटक्याला स्वतः ऍब्झॉर्ब करतो आणि त्यानंतर ते झटके आपल्या फुटेजेस मध्ये येत नाही. ओके. तर मी असं न करता मी डायरेक्ट झटका म्हणजे डायरेक्ट जे गाडीचा जो झटका येऊन राहिलाय तो डायरेक्ट इम्पॅक्ट सर गिम्बलला दिला. ओके. म्हणजे ट्रायपॉड आहे ना, ट्रायपॉड तो सीटवर माउंट केला. जसा जो झटका आला तर ट्रायपॉड पण वरती येऊन राहिला. ओके. तर ट्रायपॉड आता झटका म्हणजे खूप मोठा नाही रे, जस्ट हलकाच धक 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 धक. तर हे झटके आहे ना, हे गिम्बलने सस्टेन केले. या, आणि त्यानंतर त्या फुटेज एक पण शेकी फुटेज नव्हता. इट वॉज कम्प्लिटली स्मूथ अँड क्लीन. या, तू 30 FPS मध्ये पाहशील ना, डूड वॉज लाईक दॅट की क्या जबरदस्त. या, इट वॉज टू गुड. या, मग त्यानंतर काय झालं की what I'm saying is that ते रेकॉर्ड केले. त्यानंतर मग मी घरी आलो. वॉज 6 वाजता वगैरे घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली, तेव्हापासून एडिटिंगलाच बसलो. येस, फाईल इम्पोर्ट केली, त्यानंतर त्याला खूप वेळ लागला इम्पोर्टला. त्यानंतर त्याच्यामध्ये रेंडर करायला पण ऑलमोस्ट 1 घंटा गेला. त्याच्यामध्ये मी युट्यूब पाहत बसलो. आणि मग त्याच्यानंतर मग मी रेंडरला अजून जास्त वेळ लागून राहिला, तर मला वाटलं राहू दे, म्हणलं पहिले आपण एक्सपोर्टच करून घेऊ. म्हणलं जेवढा वेळ रेंडर लागत आहे तेवढाच वेळ एक्सपोर्टला लागून जाईल म्हणलं, तर डायरेक्ट आपण एक्सपोर्ट करून घेऊ. कारण आपल्या एडिटिंग तर काही खास करायची नाही, कारण आपल्याला माहित आहे की आपण जास्त डायलॉग्स वगैरे बोललो नाही. युजली अँबियंट साऊंड आहे. ओके. सो बस, काय एडिटिंग तर काही करायचीच नव्हती त्याच्यामध्ये, फक्त जॉईन करायचे होते आणि थोडेसे कलर करेक्शन करायचं होतं, तर ते करून टाकलं विदाउट रेंडर. ओके. म्हणजे पहिले फाईल इम्पोर्ट केल्या, त्यानंतर ऑडिओ क्लिप्स इम्पोर्ट केला. ऑडिओ क्लिप्सचे जे ऑडिओ ट्रॅक्स आहे त्याची व्हॉल्यूम थोडासा कमी ठेवला, अँबियंट साऊंडचा व्हॉल्यूम थोडा जास्त ठेवला, कलर ग्रेड केला. कलर ग्रेड म्हणजे असं नाही का एक एक फ्रेमला, नो नो नो, जस्ट लाईक पूर्ण एक क्लिप पकडली आणि जो जो लट्स असतात, जो डिफॉल्ट लट्स असतात प्रीमियरचे, त्यामध्ये माझा जो फेवरेट आहे तो आहे इंटेन्स ब्ल्यू. येस, इंटेन्स ब्ल्यू. इट वॉज, तो मला खूप आवडतो तो लट्स. या, तो कलर ग्रेड मला बहुत आवडतो. तर तो लट्स मी तिने याच्यामध्ये क्लिपमध्ये ऍड केल्या. ओके. त्यानंतर कलर करेक्शन मध्ये गेलो आणि ऑटो करेक्ट मध्ये गेलो. ऑटो करेक्ट म्हणजे काय करतो की तो प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम ऑटो करेक्ट करत जातो. जिथे एक्सपोजर कमी किंवा जास्त आहे त्या हिशोबाने तो ऍडजस्ट करतो. ओके. याच्यामध्ये खूप काही करता येते म्हणा, बट आपण आता कसं की आपल्या कशी थोडा वेळ नाही, वेळ म्हणजे जसं की लवकरात लवकर आपल्याला एक्सपोर्ट करून नाही का तो हायपरलॅप्सचा व्हिडिओ पण तो पण बनवायचा आहे. तर यासाठीच नाही का आपल्याला म्हणून काय केलं की क्लिप्स या साऱ्या गोष्टी केल्या आणि सरळ
सिक्वेन्स सेटिंग मध्ये गेलो. ओके, फ्रेम रेट केलं 30 FPS आणि जो आपला जो ऍस्पेक्ट रेशो आहे तो 1920x822 म्हणजे जेणेकरून 21:9 ऍस्पेक्ट रेशो बनला, जो प्रिटी सिनेमॅटिक वाटतो. ओके, सिनेमॅटिक म्हणजे सिनेमॅटिक पण येतो आणि त्यानंतर कसं आहे की युट्यूबवर जेव्हा तू 20:9 वाला जो ऍस्पेक्ट रेशो बघतो ना, तर तो फुल स्क्रीन घेते. या इन्स्टेड ऑफ 16:9 घेतो ना, तर त्याच्यामध्ये सम पार्ट ऑफ नाही का असं असं वाटते की काही ना काहीतरी म्हणजे थोडासा छोटा वाटते स्क्रीन. यस, पण 20:9 म्हणजे एक प्रकारे थोडीशी स्क्रीन मोठी असते युट्यूबवर. इवन मोबाईल स्क्रीनवर पण नाही का ते फुल पकडते. ओके, आणि युजली कसं आजकालचे मोबाईल फोन्स आहे ते 21 जे 16:9च्या जे ऍस्पेक्ट रेशोला सपोर्ट तर करतात, बट त्याच्यामध्ये ब्लॅक बार येतात लेफ्ट अँड राईट कॉर्नरला. या असं जर आपण झूम आउट केलं तर त्याच्यामध्ये अप अँड डाऊनचा जो नाही का जे व्हिडिओ आहे ते क्रॉप होऊन जाते. ओके, तसं जर खाली काही डिटेलिंग देऊ नसतात तर ते पण क्रॉप होऊन जाते, ते रिअलाइज नाहीये. बट समजा जर आपण 20:9 घेतला तर ऑलमोस्ट प्रत्येक टीव्ही किंवा कम्प्युटरमध्ये ते तर विजिबल होते, चांगल्याने दिसते, कारण त्याच्यामध्ये वरती टॉप अँड बॉटमला ब्लॅक बार येतात, जे इट वॉज प्रिटी ड्रामॅटिक आणि प्रिटी सिनेमॅटिक. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे ते मोबाईलवर पण चांगले दिसतात आणि युट्यूबवर पण चांगले दिसतात, आणि याच्यामध्ये आपल्याला काहीच क्रॉप करायची गरज वाटत नाही, कारण ते ऑब्विसली कम्प्लिटली फुल स्क्रीन देतात. ओके, so it was good. Yeah, so don't need to be so तो ऍस्पेक्ट रेशो मी हे करून टाकलं त्याच्यामध्ये, आणि रेंडर वगैरे काही केलं नाही, सरळ एक्सपोर्ट मारली फाईल. ओके, तर आता एक्सपोर्ट मारली तर त्या एक्सपोर्टिंग सुरू आहे. ओके, आणि त्याला आता करीब 11 घंटे म्हणत आहे, तर मला आता रात्रभर माझा लॅपटॉप सुरू ठेवावा लागेल. सो दिस इज टुडे. ओके, हायपरलॅप्सच्या व्हिडिओसाठी यस ट्रॅक डिसाईड केलाय. ओके, ओयोचं थंडरबर्ड ट्रॅक आहे. थंडरबर्ड ट्रॅक हे मला अगोदरपासून आवडत होतं. येस, इट वॉज नाईस, इट वॉज रिअली गुड. या ट्रॅक मध्ये मोस्ट ऑफ द असे काही स्लॉट्स आहे जे 1-1 किंवा 2-2 सेकंड्सचे स्लॉट्स आहे. त्या 1-1, 2-2 सेकंड मध्ये आपण आपले जे व्हिडिओ आहे म्हणजे त्या व्हिडिओतले याच्यामध्ये टाकू शकतो. ओके, युजली हायपरलॅप्स आहे तर मोस्ट ऑफ द म्हणजे ऑलमोस्ट 70% जे व्हिडिओ आहे तो हायपरलॅप्सने आहे. तर हायपरलॅप्स याच्यामध्ये क्लिप्स वगैरे ऍड केले गेले आहे, केल्या गेलं नाही, बट ते स्लॉट्स असे आहे ना जिथे आपण बीट खतम होते तिथे आपण ते टाकू शकतो. ओके, बट माझा इश्यू हा आहे की ठीक आहे आपण एडिट तर करून राहिलोय, त्याच्या स्लॉटनुसार ते पण करून टाकलंय, बट साऊंड डिझायनिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिलाय, कारण मला साऊंड डिझायनिंग बद्दल काहीच माहित नाही. येस, मी युजली नाही का थंडरबर्डचे नाही का जो ऑफिशियल व्हिडिओ तो बघितला, आणि त्याच्यामध्ये नाही का इन्स्टेड ऑफ ऑडिओ ट्रॅक त्याच्यामध्ये बाकीचे पण असे काही वेगवेगळे ट्रॅक्स होते, म्हणजे जस्ट लाईक अँबियंट साऊंड, म्हणजे व्यक्ती चालत आहे किंवा व्यक्ती स्केटबोर्ड करत आहे त्याचा आवाज, त्यानंतर ट्रेनचा आवाज, हॉर्नचा आवाज, ट्रॅफिकचा आवाज, लाफिंग म्हणजे एक व्यक्ती लाफ करत आहे त्याचा आवाज. सो मच डिफरंट अँबियंट साऊंड इन्क्लूड. तर त्यामुळे कसं आहे की तो व्हिडिओ 3 डिमेन्शनल वाटतो, म्हणजे असं वाटते की ते गाणं तर सुरू आहे बट त्याच्यामध्ये जे ट्रॅक्स आहे ते पण रेप्रेझेंट करत आहे की ते व्हिडिओ मधले कॅरेक्टर ते पण इनबाउंड करत आहे. सो इट वॉज प्रिटी फील्स गुड. या, तर ते साऊंड डिझायनिंग आपल्याला कळून न राहिलंय. या कारण कसं आहे की आपला व्हिडिओ आहे तो हायपरलॅप्स मध्ये, ऑलमोस्ट एव्हरीथिंग गोइंग रिअली फास्ट. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण समजा जर ट्रॅफिकचा आवाज टाकू तर इट वॉज प्रिटी अनऑबियस वाटते, कारण समजा जर आपण एवढं हाय स्पीड मध्ये आपण समजा जर व्हिज्युअलाइज करून दाखवून राहिलो आहे तर त्याच्यामध्ये आवाज पण हाय स्पीड मध्ये आला पाहिजे, म्हणजे जस्ट लाईक बघ. सो तिथे मी कन्फ्युज होऊन राहिला की तिथे मी कोणता साऊंड देऊ, या त्याला कमी करू जास्त करू कशाप्रमाणे करू. यस, सो दॅट इज थोडासा मॅटर येऊन राहिलाय, बट विल फिगर इट आउट. या, फर्स्ट ऑफ ऑल आपला हा जो व्हिडिओ बनला ना, ओके, या व्हिडिओला पहिले आपण
युट्यूबवर टाकू, कारण इट वॉज रिअली गुड. यास. आणि त्यानंतर मग हायपरलॅप्सचा व्हिडिओ. ओके, हायपरलॅप्सच्या व्हिडिओसाठी आता उद्याचा काय प्लॅन आहे माझा, तो शेवटला जो फुटेज आहे तो फ्लॅगवाला. ओके, रेल्वे स्टेशनच्या त्या साईडला. ओके, जिथे सावंगीचा म्हणजे रेल्वे स्टेशनची ही एक साईड आहे आणि दुसरी साईड आहे. त्या साईडवर एक मोठा फ्लॅग आहे. ओके, आपला इंडियन फ्लॅग. ओके, आणि इट वॉज प्रिटी हाय. येस, ऑलमोस्ट करीब 30 किंवा 40 फूट वगैरे फ्लॅग असेल. खूपच मोठा फ्लॅग आहे तो. ओके, तो फ्लॅग खूप जबरदस्त आहे आणि तिथे आपण समज जर हायपरलॅप्स शूट केला, इट वॉज टू गुड. ओके, ऑब्विसली आरपीएफचा थोडीशी भीती आहे, बट नॉट टू मच, कारण फ्लॅग इतका मोठा आहे. तर त्यामुळे आपण थोडस रस्त्याच्या साईड वरून जरी केलं ना, तरी आपला बहुत चांगल्याने हायपरलॅप्स क्रिएट होऊन जातो. ओके, 2 दिवसा अगोदर मला माहीतच नव्हतं की मी जे हायपरलॅप शूट करत होतो ते ऑलरेडी क्रॉप व्हर्जन मध्ये पुन्हा क्रॉप करत होतो. सो इट वॉज प्रिटी डोप, बहुत बेकार दिसत होतं. बट काल रिअलाइज झालं आणि त्याच्यानंतर मग मी माझे जे हायपरलॅप्स आहे ते इतके जबरदस्त दिसून राहिले की इट वॉज प्रिटी प्रोफेशनल दिसून राहिले. यामध्ये ज्याप्रमाणे मी युट्यूबवर हायपरलॅप्सचे जे व्हिडिओज वगैरे बघितले होते, सेम तशा प्रकारचे व्हिडिओज फील होऊन राहिलाय तो. या, बट माझ्या हायपरलॅप्स मध्ये प्रॉब्लेम एक आहे की माझ्यापाशी लोकेशन इतके चांगले नाही आहे. या, म्हणलं गेलं तर इट वॉज नॉट गुड लोकेशन. येस, कारण वर्धेमध्ये लोकेशन्स आहे असं नाही म्हणत, आहे चांगले पण आहे, बट तिथे परमिशन नाही आहे. या, म्हणजे सावंगीचे जे बिल्डिंग आहे ना, इट वॉज बहुत ही जबरदस्त बिल्डिंग आहे. या, त्यांचे जे स्ट्रक्चर वॉज टू गुड. आणि तिथे समजा जर आपण हायपरलॅप शूट केलं ना, डेफिनेटली आय एम टेलिंग यू बहुत ही जबरदस्त शॉट येईल. या, बट तिथे काय आहे की परमिशन नाही आहे. या, म्हणजे समजा जर मी असं कॅमेरा घेऊन गेलो आणि त्यानंतर मी असं शूट केलं तर ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की सेवाग्राम. यस, जे वर्धेची सर्वात जास्त स्पेशालिटी आहे, बापू कुटी. यस, म्हणजे जे वर्धेला एक प्रकारे पॉपअप करते का इथे का आहे बा, इथे बापू कुटी आहे, म्हणजे महात्मा गांधीजी इथे खूप वेळपर्यंत राहिले. ओके, तर ऑब्विसली आपल्या हायपरलॅप्स मध्ये मी अगोदर विचार केला होता हायपरलॅप्स मध्ये की आपण बापू कुटीलाच मेन ठेवू बा. ओके, बट त्यानंतर आज माझा प्लॅन होता की आज मी सेवाग्राममध्ये जाईन या सगळ्या गोष्टी शूट करीन. बट व्हेन आय गो देअर, तिथे रिअलाइज झालं की तिथे काय की 6 महिन्यापासून ते बापू कुटी बंद आहे आणि कोणालाच अलाव करू देत नाही. मग मी त्यांना म्हणलं मला फोटोज काढायचे, म्हणलं मी बाहेरूनच फोटो काढतोय म्हणलं, सो इज इट अप्रूव्ह. ते म्हणाले की आम्ही फोन करून विचारतो पण आम्ही तुम्हाला आता नाही करू शकत, असं त्यांनी म्हणलं. सो ऑब्विसली त्यांचा नकार होता. ओके, अशा परिस्थितीमध्ये समजा आपण फोर्सफुली या साऱ्या गोष्टी करतो म्हणलं तर आपल्यावर शायद केस फाईल पण होऊ शकते. कारण केस फाईल नाही, बट इट वॉज कंडिशन बेकार होऊ शकते. यार, या समजा जर एकदा त्यांनी म्हणलं का तुम्ही फोटोज नका काढू, तर आपण कशाला फोटोज काढायचे. यस, नाही ना, तर नाही. यस, सोबत रेल्वे स्टेशन. यास, रेल्वे स्टेशनचे जे व्ह्यू आहे इट वॉज टू गुड. त्यांची बिल्डिंग पण चांगली आहे, खूप मोठी तर नाही बट छोटीशी आहे, बट इट वॉज प्रिटी अमेझिंग. येस, बट तिथे पण आपण फोटो नाही काढू शकत. 2दा मला आरपीएफने पकडलं आहे रेल्वे स्टेशन मध्ये आणि त्यांनी फोर्सफुली माझ्या हातून ते फुटेजेस आहे ते डिलीट पण केले आहे. सो त्यामुळे ते पण नाही झालं. ओके, अजून खूप सारे चांगले चांगले स्पॉट्स आहे जे अजूनपर्यंत बनायचे आहे. या, चरखागृह हे एक म्युझियम आहे जे महात्मा गांधीजीच्या एक प्रकारे स्मारक म्हणून त्यांनी ते चरखागृह बनवलं गेलं आहे. बहुत मोठे मोठे स्टॅच्यू आहे. इट वॉज टू गुड. ऑब्विसली इथे हायपरलॅप्स बनवणं बहुत जबरदस्त वाटेल. प्रॉब्लेम एक आहे की त्यांचे स्टॅच्यू अजूनपर्यंत बनायचे आहे आणि काही काही बनले आहे ते झाकून आहे एका प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे कसं आहे की ऑब्विसली आपण आपल्या हायपरलॅपसाठी त्यांना हे नाही म्हणू शकत की तुम्ही तुमचं प्लास्टिक काढवा, मला शूट करता करायचं आहे बनवून. ओके,
तर त्या चरखागृहामध्ये मला फक्त 2 शॉट भेटले. एक रवींद्रनाथ टागोर यांची एक मूर्ती आणि त्यानंतर तो मोठा ज्या चरखा तो. बट आतमध्ये पण खूप चांगले चांगले स्पॉट आहे, बट ते मला भेटले नाही कारण आतमध्ये जायची परमिशन नव्हती. सो ते म्हणे 2 तारखेच्या नंतर या म्हणे. आणि 2 तारखेच्या नंतर म्हणजे आपल्यापाशी तेवढा वेळ नाही ना या, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की आपल्याला लवकरात लवकर आपलं काम खतम करायचं आहे. ओके, म्हणजे जेणेकरून आपण आपल्या शॉर्ट फिल्मवर काम सुरू करता येईल. अजून कोणकोणते लोकेशन सुटले? सावंगीचा सुटला, सेवाग्राम सुटला, रेल्वे स्टेशन सुटला. ओके, मग त्याच्यानंतर मग माझ्यापाशी उरते काय, एक आहे बस स्टॉप. यस, बस स्टॉप मध्ये पण हायपर लॅब शूट करतो म्हटलं. तिथे एक पॉसिबल का नाही झालं. बस स्टॉप मध्ये असं कोणती अशी गोष्ट होती नाही जिथे हायपर लॅब शूट करतो. म्हणजे असं तुला कोणी म्हणलं यार, या तू बस स्टॉप मध्ये गेला का? लिटरली सांग बरं, बस स्टॉपवर तू गेलाच नाही आणि तू स्वतःच्या मनाने म्हणून राहिला आहे की इथे चांगला स्पॉट नाही आहे. या, हू टोल्ड यू दॅट? इट वॉज रिअली गुड स्पॉट. या, आणि इथे आहे ना, इझिली करू शकतो आपण हायपर लॅब शूट. यस, आणि इथे कोणते आरपीएफ पण नाही. सो एखादी पोलीस आहे हालती विचारण का करताय, फोटोज काढत आहे, पब्लिक प्लेस आहे, दॅट्स इट. हू नो वन विल टेल मी. या, सो करू शकतो ना. या, तर बस स्टॉप घे. ओके, उद्या. कारण कसं आहे, वन थिंग इज दॅट, जेवढे शॉट तुझ्यापाशी जास्त राहील ना, बेटर राहील. या, समज जर तू असं म्हणशील का अरे यार माझा व्हिडिओ तर बनत आहे छोट्या व्हिडिओ मध्ये, बट दॅट इज नॉट. या, समज जर तुला 1 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल ना, तर तुझ्यापाशी ऍटलिस्ट 3 किंवा 4 घंट्याचा कंटेंट पाहिजे. 3 किंवा 4 घंट्याची रेकॉर्डिंग पाहिजे. म्हणजे तेव्हा तुम्ही त्यातून चांगल्या 1-2 पिक, म्हणजे चांगल्यातले चांगले बेस्ट ऑफ बेस्ट फुटेजेस त्याच्यामधून काढू शकता. या, आता युजली हायपर लॅब्स कसं आहे, इट वॉज खूप जास्त वेळ लागतो आणि हे आहे, मी समजू शकतो. बट ऑब्विसली आपली जे व्हिडिओची जी लेंथ आहे तेच अजूनपर्यंत कम्प्लीट झाली नाही, तर तू असं कसं म्हणू शकते का तुझा व्हिडिओ ऑलमोस्ट कम्प्लीट झाला बा वगैरे? नाही ना. तर आहे ना आपल्यापाशी उद्याचा वेळ. ओके, हे एक्सपोर्ट करत आहे, ऑब्विसली उद्याचा पूर्ण दिवस यायला लागेल या व्हिडिओला, कारण हे एक्सपोर्ट केल्यानंतर मग याचा हे करावं लागेल, याला कॉम्प्रेस करावं लागेल. सो इट टेक्स अ टाइम. यस, कारण 45 मिनिटाचा आहे. लास्ट टाइम मी 45 मिनिटाचा व्हिडिओ जेव्हा मी एक्सपोर्ट केला आणि कॉम्प्रेस केला तेव्हा मला ऑलमोस्ट दिवस लागला होता. तर आपण त्या वेळेचा प्रॉपर युटिलाइज करू ना. ओके, तर उद्या ते एडिटिंग तर करता येणार नाही आहे, एक्सपोर्टिंगच राहील. तर अशा परिस्थितीमध्ये तू बस स्टॉप घे आणि त्यानंतर तो फ्लॅग घे. अजून बस स्टॉप वरचे पण, त्यानंतर ते क्लॉक टावर, तो पण एक चांगला आहे. बट तिथे क्लॉक टावर रश आवर मध्ये आपण काम करू शकत नाही. मॉर्निंग मध्ये आपण काम करू शकतो म्हणा, या सकाळी होऊ शकतं पॉसिबल. ओके, तर मग व्हॉट्स अ प्लॅन? ओके, उद्या सकाळी उठ 6 वाजता. बिट्टूचा नाही, तो ड्युटीवर गेला. ओके, सकाळी उठून जा आणि उठल्यानंतर तू चालला जा आपल्या बजाज चौक मध्ये आणि सकाळी सनराईजच्या अगोदर जा. ओके, म्हणजे जेणेकरून नाही का आपल्याला चांगले शॉट भेटेल तिथे. आणि इट वॉज गुड. ओके, तो क्लॉक टावर इट इज इम्पॉर्टंट. या, कारण तो क्लॉक टावर इज गुड. येस, तर त्या क्लॉक टावरचं घेऊन घे. ओके, आणि त्यानंतर मग जमेल्सचं बस स्टॉपचं घेऊन घे आणि मग फ्लॅगचं घेऊन घे. ओके, 3 लोकेशन. चौथा आहे आपलं ITI टेकडी. ITI टेकडीसाठी आपण सनराईज किंवा सनसेट या 2 पैकी एक पाहिजे. यस, कारण ITI टेकडीमध्ये फोकस पॉइंट नाही, कारण ITI टेकडी हायएस्ट आहे आणि तिथे पूर्ण शहर दिसते. तर ऑब्विसली इथे आपल्याला हायपर लॅब शूट नाही करायचं आहे, इथे आपल्याला व्हिडिओ शूट करावं लागेल सुपर स्मूथ. तर एक प्रकारे टाइमलेस आहे, पण तिथे आपल्याला खूप स्लो चालावं लागेल. इथे टायमिंगची खूप जास्त व्हॅल्यू आहे. म्हणजे की मानून घे की आता सनसेट होत आहे आता 10 मिनिटात, तर तुला बस 5 मिनिटं अगोदर रेकॉर्डिंग स्टार्ट करायची आहे आणि अंधार व्हायच्या 5 मिनिटांनंतर बंद करायची आहे. सो त्यामुळे एक प्रकार खूप जबरदस्त इफेक्ट येईल आणि त्याच मोमेंट मध्ये तुला चालायचं पण आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड. ते आपण इव्हिनिंगला बघू. ओके,
सो जेवढे फुटेजेस येईल तेवढेच आपण एडिटिंगवर चांगला हात फिरू आणि त्यानंतर चांगले काम करू. ओके. सो आताच एवढंच, फारसं तर काही आहे नाही. सो उद्या काय आहे, उद्या सकाळी उठ, सकाळी 6 वाजता उठल्यानंतर तू फोटोज घेण्यासाठी तू जा त्या क्लॉक टॉवर पाशी, तिथे घे. ओके. आणि तिथे फोटोज काढ. बॅटरी आहे म्हणा ऑलमोस्ट, एक दांडी आहे, म्हणजे करीब 25% बॅटरी वगैरे आहे गिम्बल मध्ये. सो आपण उद्याचा मॉर्निंगचं तर होऊन जाते. ओके. आणि मग त्यानंतर मग चार्ज करून. ओके. सो तुला झोप लागली आहे, आय नो, कारण तू दिवसभर तू थकला. इवन बॅटरी पण थकली, 19% बॅटरी. So as this is the end. This is the my artifact episode number 2022. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.